गोट्यामधून बाहेर निघू लागली होती, पण एवढ्यामध्ये नकळतपणे अंधारामध्ये आईचा पाय एका सापावरती पडला आणि आईच्या पायाला सर्पदंश झाला. दररोज आई मला आवाज द्यायची, पण आज मात्र आईचा आवाज वेगळा होता. माझ्या अंतःकरणामध्ये आईची आठवण होती. आज आईने मला आवाज दिला नाही, पण एवढ्यामध्ये आज सुद्धा आईचा आवाज मला ऐकायला आला, पण आज मात्र आईचा आवाज वेगळा होता. सर्पदंश झाला. आई खाली कोसळली आणि कोसळत असताना आईने मला आवाज दिला, हे रामदासा. महाराज ती माता रडू लागली, पण काय करणार, बरं नव्हतं. सर्पदंश झाला, तोंडामधून तेच निघू लागला आणि जागेवरती माझी आई गत प्राण झाले. दोघी खाली पडलं आणि आई देखील मूर्छा येऊन नव्हे गत प्राण झाले. आईचा आवाज आता मला आला होता. आता मात्र मी ताडकन त्या आश्रमातून उठलो. आता आईला शोधू लागलो. आई घरात नव्हती, आई दारात नव्हती. आजूबाजूला शेजारी पाजारी आईला विचारू लागलो, कोणीच सांगत नव्हतं. अशा वेळेला माझ्या अंतःकरणामध्ये विचार आला, आई नक्कीच गायीच्या गोठ्यात गेलेली असावी. धावत धावत त्या गायीच्या गोठ्यामध्ये गेलो आणि पाहिलं तर काय, आई गतप्राण झालेली होती. तोंडामधून फेस निघत होता. दुधाचा ग्लास खाली पडलेला होता बाजूला. त्यातलं सगळं दूध मातीमध्ये मिसळलं होतं. मी धावत धावत आईच्या जवळ गेलो. आई काय झालं, आई तुला काय झालं. आई आईचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं आणि आता मात्र धाय मोकलून मी रडू लागलो. अरे पिता तर निघून गेले, वडील तर निघून गेले, बस एकच छत्र होतं आईचं, आणि ते मायेचं छत्र देखील माझ्या जीवनामधून निघून गेलं होतं. सगळे गावकरी तोपर्यंत जमले होते आणि माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये मात्र एकच शोक होता. मी म्हणत होतो, आई अगं तू स्वर्गामध्ये मला सोडून गेलीस. तू आई कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढविन तुझ्या आईसाने मुलाचं नातं खरोखर महाराज. लेकुराचे हित बाहे माऊलीचे चित्त. सोडून गेली आई आले कराला.